यानंतर पाहूयात राजकीय क्षेत्रातल्या घडामोडी राजकारण सुपरफास्टमध्ये। महाराष्ट्रामध्ये शरद जोशींचं स्मारक उभं राहायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे शरद जोशींचं स्मारक उभं करण्यात यावं अशी मागणी आपण करणार आहोत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात पवार गट आक्रमक झालेला आहे। आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सुद्धा सहभाग घेतला। पालिकेच्या सेमीफायनलचा निकाल हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या विरोधात गेलेला आहे आणि ही पुढील महानगरपालिकेच्या पराभवाची नांदी आहे, असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी ठाकरे गटाला टोला हाणला। पोलीस आणि मंत्रालयाचे अधिकारी कर्मचारी यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा देण्यात येत आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिज्ञा देण्यात येत असून कौशल्य विकास अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा देखील यावेळी हजर होत्या। रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उद्योजक प्रकाश यादव यांनी भाजपमध्ये आपल्या पत्नीसह प्रवेश केला, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश पार पडला। मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। राज्यामध्ये 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी यातून करण्यात आलेली आहे। बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला, तर 21 पैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनलला विजय मिळवता आला नाहीये। भाजप समर्थित श्रमिक पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेत, तर शशांक राव यांच्या पॅनलचे 14 जागा जिंकलेल्या आहेत। ठाकरे ब्रँडचा जनतेने बँड वाजवला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, तर बेस्ट निवडणुकीमध्ये मतदान पत्रिकेवर मतदान होऊन सुद्धा ठाकरे बंधू हरले। आता कुणाला दोष देणार असा सवाल त्यांनी केला। राज ठाकरे यांना सोबत घेऊन सुद्धा हरले अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलेली आहे। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या। राज ठाकरेंना सोबत घेऊन सुद्धा उद्धव ठाकरेंना फायदा झाला नाही। जनतेचा शशांक राव आणि प्रसाद लाड यांना आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। शशांक राव यांच्या विजयानंतर ठाकरेंच्या पॅनलवर टीका करण्यात आली, तर कामगारांसाठी त्यांनी काम केलं नाही। आज आम्ही कामगारांसाठी काम केलं याची पोचपावती आम्हाला मिळालं असं शशांक राव यांनी म्हटलं। बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर केशव उपाध्यायने ठाकरे बंधूंना चिमटा काढलेला आहे। 2 शून्यांची बेरीज केली तर त्यावर कितीही शून्य जोडले तरी उत्तर शून्यच येतं असा टोला केशव उपाध्यायने लगावला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली, तर मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागांमध्ये पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला, तर आवश्यक त्या सूचना सुद्धा केल्या। रेड अलर्ट दिल्यावर सरकारची जबाबदारी संपते का असा सवाल सामनाच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे। 3 दिवसांच्या पावसामध्ये सरकार वाहून गेलं अशी स्थिती राज्यात ओढावलेली आहे। हे सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक आपत्ती आहे अशी टीका सामनातून करण्यात आली आहे।
शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध असताना काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मात्र महामार्गाला पाठिंबा दिलेले आहे। तर त्यांनी दिल्ली नागपूर हैदराबाद कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग अशा एकत्रीकरणाची मागणी केली आहे। आज 130वी घटना दुरुस्ती होण्याची शक्यता होती। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक संसदेत पटलावर मांडलं। तर मुख्यमंत्री स्वतः 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असतील तर त्यांना 31व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल असं या विधेयकात नमूद करण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षांनी मात्र या विधेयकाला कडाडून विरोध केलाय। CP राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रालोआची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे। काँग्रेस आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। तर काँग्रेस आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिलेली आहे। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 76वी जयंती आहे। नवी दिल्ली इथं राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पी चिदंबरम, प्रियंका गांधी यांच्याकडून आदरांजली अर्पण करण्यात आली।